प्रदीपदादा वळसे पाटील यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आता एकदम या मीटिंगच्या शेवटात आपला कार्यक्रम संपूर्ण होतो, कारण याच्यानंतर महेश बापू आणि विखे पाटील साहेब मला ते 2-2 मिनिटं या ठिकाणी बोलतील. संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा गेली 4-5 वर्षापासून त्या संस्थेचं काम संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि ज्याची सुरुवात विजयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांना केली. आपल्या सगळ्यांच्या संघटना म्हणजे शिक्षकांच्या असतील, मुख्याध्यापकांच्या असतील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या असतील, परंतु संस्था चालकांनी कधी एकत्रित यावं आणि त्यांचे प्रश्न एकत्रितपणानं सरकारकडे मांडावे या दृष्टीनं या पाठीमागच्या काळामध्ये कधीही प्रयत्न झालेले नव्हते. आदरणीय विजय नवल पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या लेवलला महामंडळ या ठिकाणी स्थापन केलेलं होतं. आता थोडंसं वयोमानानुसार त्यांनी सगळी धुरा सुप्रियाताईंकडे दिलेली आहे. ते स्वतः कार्याध्यक्ष आहेत. बालवडकर आप्पा त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडं पण राज्यामध्ये काम करतात आणि या संस्थाचालक शिक्षण मंडळामध्ये काम करतात. आणि विजयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण प्रत्येक तालुक्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असतो. बऱ्याचशा संस्थाचालकांच्या ज्या सूचना आलेल्या आहेत त्या आता आपण सगळ्यांनी फक्त तोंडी स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडल्या. मला तात्या या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की मी आपली ही सगळी मीटिंग चालू असतानाच मी विवेकदादांना फोन लावला होता आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे स्वतः उपाध्यक्ष आणि ज्या ज्या संदर्भातले जे अधिकारी आपल्याला उपलब्ध पाहिजे ते मी त्यांना त्या दृष्टीनं सगळ्यांना सांगायची व्यवस्था करतो. तारीख निश्चित आपल्या सगळ्यांना कळवली जाईल. आता आम्ही सगळे प्रत्येक तालुक्यातून प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळं आमचा तालुका पातळीवर असलेला जो प्रतिनिधी आहे तो इथल्या सगळ्या संस्थांना सांगायची जबाबदारी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियातून आता अगदी उद्या सांगितलं तरी मीटिंग होऊ शकते, असं सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतं. सगळ्यांचे संपर्काच्या दृष्टीनं कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहेत. विजयदादांनी मागाशी त्यांच्या भाषणामध्ये जसं सांगितलं तसं बरेचसे प्रश्न हे जिल्हा पातळीवर त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आवश्यक आहे. मधल्या 3-4 वर्ष प्रशासक असल्या कारणानं याच्या व्यवस्थितपणानं ज्या बैठका व्हायला पाहिजे नव्हत्या त्या झाल्या नाही. आता लोकनियुक्त त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्याचं सगळं प्रशासन असल्या कारणानं निश्चित ते पण आपल्या सगळ्यांच्या सोबत असतील आणि तिथले प्रश्न सोडवता येतील. दुसरी गोष्ट की जे राज्य सरकारच्या पातळीवर जे काही प्रश्न सोडवायचे, आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांनी 2 वेळा भुसे साहेबांकडे वेळ मागितली, परंतु मधल्या ह्या सगळ्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये अधिवेशन किंवा आधीच्या काळामध्ये सुद्धा ती आपली बैठक व्हायची राहिलेली आहे आणि आम्ही विजयदादांना आम्ही पाठीमागच्या आठवड्यातच पूर्ण नामदार साहेबांना पुन्हा पत्र देऊ. ती पण म्हणजे जिल्हा पातळीवरची एखादी बैठक संपल्यानंतर त्यातले जे काही प्रश्न राहतील राज्य सरकारच्या लेवलला ती आदरणीय वळसे पाटील साहेबांनी स्वतः भुसे साहेबांना पत्र दिलेलं आहे की माझ्या उपस्थितीत ती बैठक लावावी जेणेकरून मला त्या चर्चेमध्ये सहभाग घेता येईल. तर ह्या अशा दोन्ही बैठकांचा समन्वय आम्ही सगळी मंडळी या निमित्तानं करू. फक्त मला या निमित्तानं एवढं सांगायचं की आपण बैठकीला येताना जिल्ह्याच्या बैठकीला आपल्याला तारीख कळवली जाईल. जिल्ह्याच्या बैठकीला आल्यानंतर आपण तोंडी तर आपले प्रश्न मांडणार, पण मांडल्यानंतर आपले लेखी स्वरूपाचे प्रश्न सुद्धा एक त्याची संबंधित अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना एखादी नोट त्या ठिकाणी देता आली पाहिजे की जेणेकरून त्यांना त्या प्रश्नाचं आळ्याच्या शाळेमध्ये काय प्रश्न आहे, राजुरीच्या शाळेतला काय प्रश्न आहे हा समजून घेण्याच्या दृष्टीनं त्यांना योग्य पद्धतीनं निर्णय करता येईल. म्हणून लेखी स्वरूपाचे जर प्रश्न लिहून आणले तर ते पण एक फायदेशीर होईल. आज खूप चांगल्या पद्धतीनं ही सगळी चर्चा आपली या निमित्तानं झाली आणि हे विजयदादांच्या संकल्पनेतून आहे की एकंदरीत आपले सगळे 13 तालुके आहेत आणि आपण फक्त पुण्याला एखादी बैठक घेण्याच्या ऐवजी प्रत्येक महिन्याला आपण आता एका तालुक्यामध्ये जाऊ. आता तर खरं तर दर 15 दिवसाला सुद्धा एखादा तालुका घेतला तर 6 महिन्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी लवकर जाता येईल आणि या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांना चांगले प्रयत्न करता येईल. जुन्नर, आंबेगाव
खेड हा सगळा एज्युकेशन हब आहे. आदरणीय आमच्या गुट्टे पाटलांनी सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक सुरू केलंय. इथल्या सुद्धा अनेक मान्यवर मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचं एज्युकेशन कॅम्पस आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं मला आल्यानंतर मला प्रकर्षानं जाणवतं. माझं शिक्षण जसं निरगुडसरला झालं होतं तसं काही वर्ष मुंबईला बालमोहनमध्ये झालं. आणि बालमोहन ही मुंबईतली खूप गुणवत्तेची असलेली शाळा आहे. मला इथं आल्यानंतर नेहमी असं वाटतं की आपण बालमोहनच्या प्रिमायसेसमध्ये आलो. एवढं चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन शिक्षण ज्यावेळेस इथं दिलं जातं आणि इथली प्रत्येकाने सांगितलेली जी आत्मीयता आहे ती निश्चित सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण संस्थाचालक शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध राहूया एवढंच या निमित्तानं सांगतो. अधिक काही न बोलता आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.